नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आणि महिलांना हे सांगते की महिलांनो, एवढ्या बेवकूफ, एवढ्या मूर्ख बनू नका. आपल्या मनाशी खेळ होतोय, आपल्या शरीराशी खेळ होतोय, तो कुठेतरी तुम्ही स्वतःच थांबवा. कोणाची तरी मदत घ्या. कोणाच्या तरी प्रेमात, कोणाच्या तरी भावनांमध्ये वाहवत जाऊ नका. काल मला एका महिलेचा फोन आला. ती म्हणाली, मॅडम मला फक्त तुमच्याशी 4 वाक्य बोलायचे आहेत. आणि हळूहळू ती 400 वाक्य बोलून गेली. तिचे पहिले 2 घटस्फोट झालेले आहेत. नवऱ्याकडनं बक्कळ पैसे तिने ॲज अ मेंटेनन्सच्या तौरवर घेतलेले आहेत. आता तिसरा व्यक्ती कोणीतरी तिच्या आयुष्यात आला, त्याच्याबरोबर प्रेम झालं, साहजिक आहे, मी त्याला डिनाय करत नाही. परंतु शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मी लग्न करेन ह्या अशा फसवणुकीवर ती बाई 3 महिने ते 4 महिन्याची प्रेग्नंट राहिली. आता ही गोष्ट जेव्हा तिने त्या पुरुषाला सांगितली तेव्हा तो घाबरला. तो म्हणाला, अरे नाही, माझा अजून काही प्लॅन नाही. अरे शारीरिक संबंध ठेवेपर्यंत तुमचा लग्नाचा प्लॅन नाही? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की कुठच्याही डॉक्टरकडे जाऊन किंवा मेडिकलवाल्याकडे जाऊन त्याने गोळी आणून दिली, ती तू खाल्लीच देखील, ठीक आहे. तेव्हा तू दारू प्यायलेली नाहीस, तेव्हा तू पूर्ण होशमध्ये आहेस, तुझ्यावर तू हिप्नोटाईज केलेली नाहीस, तू ती गोळी खाऊन घेतलीस आणि ते मूल अबॉर्ट केलंस. चला तिथपर्यंत ठीक आहे. तिसरा, आता अजून तो पुढे गेला. घरातले दागिने चोरले, घरात जी काही कॅश होती त्या महिलेची ती देखील चोरली. मग हे कुठचं डेफिनेशन होतं प्रेमाचं? हे कुठल्या प्रकारचं प्रेम? महिलांनो, थोडं तरी समजा. आज आपण हुशार आहोत. आज आपल्याकडे इतक्या महिला कर्तबगार बायका किंवा स्त्रिया काम करतात. खरोखर कधी म्हणतात ना, काही पुरुष देखील सांगतात की मॅडम मेरी वाइफ ना बहुत स्मार्ट है, मेरी वाइफ ना सच में वो मेरी लाइफ में है ना, तो वो मेरा खनखन गोल्ड कॉइन है. अशी वाक्य महिलांकरता असताना तुम्ही आजच्या जगात देखील मूर्ख कशा बनता? लक्षात घ्या, इथे फक्त काय तुमचं स्वतःचं नुकसान होत नाही, इथे तुमच्या शरीराचा ऱ्हास देखील होतो. आधीच्या लग्नापासून तुम्हाला स्वतःला 4 मुलं आहेत. आता हा तिसरा जो प्रेमी तुझ्या आयुष्यात आलाय त्याच्याकडनं सुद्धा लग्न करतो ह्या प्रॉमिसवर तू त्याच्याबरोबर एवढे शारीरिक संबंध ठेवले की बाबा तू प्रेग्नंट राहिलीस. ह्याला मूर्खपणा म्हणतात की काय म्हणतात? आणि हे कुठलं प्रेम? आज हे प्रसंग मी इथे ह्याच्याच करता सांगते की कुठल्या ना कुठल्या या प्रसंगातनं तुम्ही काही महिला अलर्ट होतील, काही महिला आपल्या प्रेमाला चोखंदळपणे बघतील. आपण कुठे फसत तर नाही होत ना ह्याचा अलर्टनेस कोणाला तरी येईल आणि आपल्या मनाशी कोणी खेळणार नाही, आपल्या शरीराशी देखील आपल्या शरीराचा ऱ्हास होणार नाही ह्याची देखील काळजी घेतील. म्हणून माझा एवढाच सल्ला आहे, महिलांनो, इतके मूर्ख आणि इतके बेवकूफ आयुष्यामध्ये बनू नका. धन्यवाद.